आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या राजकीय बातम्या। रामराजे निंबाळकरांकडून मंत्रालयात अजित पवारांची भेट। रामराजेंनी भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलं। काहीच दिवसांपूर्वी रामराजेंचे बंधू संजीव राजेंवर आयकर विभागाचे छापे। सुरेश धस उद्या अजित पवारांची भेट घेणार। बीड जिल्ह्यातील 5 वर्षातील नियोजन विभागाच्या प्रशासकीय मान्यतांची चौकशी करण्याची मागणी करणार। परळीत मतदानाच्या दिवशी उमेदवाराच्या बॉडीगार्डला रोखल्याचा प्रकार। कैलास फडसह त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांवर गुन्हा दाखल। बीड पोलिसांना 82 दिवसानंतर जाग। 82 दिवसानंतर परळी पोलिसांना जाग आली। कैलास फडवर गुन्हा दाखल झाल्यावर दमानियांची टीका। तर धनंजय मुंडेंना एवढी मतं कशी मिळाली हे कळायला हवं, दमानियांचा निशाणा। सुरेश धस यांनी 1000 कोटींचा भ्रष्टाचार केला। कायदेतज्ञ असीम सरोदेंचा गंभीर आरोप। ईडीकडे कागदपत्र दिल्याचा सरोदेंचा दावा। सुरेश धस यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत। मी स्वतः आमच्या एका क्लायंटतर्फे ईडीकडे तक्रार केली होती जवळपास 6 वर्षापूर्वी, ज्याच्यामध्ये सुरेश धस यांनी 1000 कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचे कागदपत्र ईडीकडे सबमिट केलेले आहे। राहुल सोलापूरकर बाबत प्रथमदर्शनी गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही। वक्तव्य जुनं असल्याचा खुलासा राहुल सोलापूरकरनं केलाय। प्रकरणाची पूर्ण तपासणी करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त नितेश कुमार यांनी दिली आहे। जुने ऑडिओ व्हिडिओज काही आहे त्याचे पूर्ण कंटेंट्सची अवलोकन करून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल। प्रथम दृष्टी ते गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाहीत। राहुल सोलापूरकरच्या पुण्यातील घरासमोर पतित पावन संघटनेचं घंटानाद आंदोलन। गुन्हा दाखल करून अटकेच्या कारवाईची मागणी। सोलापूरकर विरोधात पतित पावन संघटनेकडून जोरदार घोषणाबाजी। भाजपच्या महेश बालदींची आमदारकी रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका। बालदींसह निवडणूक आयोगाला समन्स बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। ईव्हीएम घोटाळ्यासह भ्रष्टाचार करून निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप। शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना अजून एक मोठा झटका। सिल्लोडमध्ये 14 पुतळे उभारण्यास स्थगिती। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। सुनावणी सुरू असेपर्यंत पुतळे उभारण्यास मनाई।